नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. चला तर आज आपण पूजा कशी असावी, नित्यपूजा आणि गुरुपौर्णिमेची विशेष पूजा या विषयावर आपण बोलणार आहे. हे बघा, सगळ्यांनाच ज्ञात नसतं की पूजा कशी असावी. जी नित्यपूजा आपण घरी करतो त्याविषयी पण खूप माणसांच्या मनात वेगवेगळ्या भावना तयार झालेल्या असतात की पूजा कशी करावी. जर आपल्याला पूजा कशी करावी माहीत नसेल तर मी तुम्हाला एक पूजेचा सल्ला देतो की ती पूजा कशी करावी. कुठलीही गोष्ट आपण करत असताना ती समर्पित करायची असते. संकल्प सोडायचा असतो आणि संकल्प सोडला की आपण निर्गुण निराकार सतसत विवेकबुद्धी जागी करून अंतर्मनापासून ते भाव जपून ते करत असतो आपण. तर नित्यपूजा कशी करावी याच्यावर मी पहिल्यांदा तुमच्याशी बोलतो. आपण ज्यावेळेस आपल्या देवघरात पूजेच्या ठिकाणी बसलेलो असतो, स्नान केलेलं असतं, देवघर स्वच्छ करावं, बसायला काहीतरी खाली घ्यावं, चटई असेल किंवा तुम्ही जो काय बसण्याचं आसन केलं असेल ते आसन ग्रहण करावं. देवाच्या जे काय मूर्ती असतील, फोटो असतील ते आपण स्वच्छ करावेत, करतोच नेहमीप्रमाणे. त्याच्यानंतर आपण देवाला गंध वगैरे लावतो, धूप दीप अगरबत्ती, आणि मग आपण नामस्मरण करतो, मंत्रोच्चार करतो, हे वेगवेगळे प्रकार झाले. पण त्याआधी देवपूजा करत असताना जर तुम्हाला काही माहीतच नाही की देवपूजा कशी करायची, तर हा एक साधा सोपा आणि सरळ मार्ग आहे. या पद्धतीने तुम्ही देवपूजा केली तर तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ होईल आणि फळ मिळेल. काही लोक म्हणतात की आम्ही कायमस्वरूपी देवपूजा करतो, घरात आम्ही वेगवेगळी पारायणं करत असतो, रोज सकाळ संध्याकाळ आरती असते, धूप दिवाबत्ती लावलेली असते, तरीसुद्धा देव आमच्यावर प्रसन्न होत नाही, अशी एक संकुचित भावना मनात निर्माण झालेली असते. त्यासाठी तुम्ही काय करा, तुम्हाला काय माहीतच नाही असं समजा, तुम्हाला काय माहीतच नाही असं समजा. त्यासाठी तुम्ही थोडंसं हातावरती पाणी घ्या, इथं हातावर पाणी घ्या आणि ते पाणी 3 वेळा असं म्हणा, श्री विष्णू श्री विष्णू श्री विष्णू. मला तुमची पूजा कशी करायची हे माहीत नाही किंवा ज्ञात नाही, तरीसुद्धा मी भक्तिभावानं जी पूजा करतोय ती पूजा तुम्ही मान्य करून घ्या. त्याच्यानंतर ते आपल्या हातातलं पाणी आहे, तुम्हाला तुमचं नाव माहिती असतं, तुम्हाला तुमचं गोत्र माहिती असेल, तुम्हाला तुमचा वंश माहिती असेल, ते बोला. उदाहरणार्थ, मी संजय पाटील, माझं गोत्र गारगा, चंद्रवंश, मी राहणार, आणि आपण जिथं राहतो तिथलं नाव घ्यायचं. मी माझ्या मनापासून अंतर्मनापासून तुमची ही सेवा करतोय, भक्ती करतोय, पूजा करतोय. ही पूजा तुम्ही मान्य करून घ्या आणि मला माझ्या मनोकामना पूर्ण करण्याची ताकद द्या, आशीर्वाद द्या. आणि ते पाणी गणपतीसमोर सोडा. पण गणपती पूजलेलाच असतो, गणपतीच्या समोर सोडा. आणि जी काय तुम्हाला पूजा करायची आहे
परत तुम्ही जो कुठला मंत्र म्हणता, नसेल तुमच्याकडं मंत्र तर तुम्ही ओम नमः शिवायचा जप करू शकता. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा जप म्हणू शकता. ओम नमो गुरुदेवाय नमः एवढा साधा सरळ सोपा मंत्र जपू शकता. नित्यपूजा करत असताना तुम्ही पाण्याचा संकल्प सोडला, कुठलीही गोष्ट संकल्प सोडली की ती पूर्णत्वास जाते. तिथं कुठलीही आपली निगेटिव्ह किंवा नकारात्मक एनर्जी राहत नाही. अंतर्मनापासून पण भावनेपासून ती गोष्ट केलेली असते, मनापासून ती गोष्ट केलेली असते, त्यामुळे ती समर्पित होते आणि नित्यपूजेचा क्रम झाला. तर आता योगातली आहे ती गुरुपौर्णिमा. आषाढ शुक्ल गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला आपण गुरूंची पूजा करतो. व ती पूजा कशी करावी, पूजेचे नियम काय आहेत, पूजेचा संकल्प काय आहे, पूजा करण्याचा भाव काय आहे, पूजा कशासाठी आपण करतो. तर आषाढ शुक्ल गुरुपौर्णिमा ही पौर्णिमा आपण आपल्या गुरूंच्या आशीर्वादानं, जे आपल्या आयुष्यामध्ये आलेलं ज्ञान आहे, आपल्यात जो अहंकार होता किंवा आपल्या आयुष्यात जो अंधकार होता ते मिटवण्याचं कार्य गुरूंच्या माध्यमातून घडत असतं. मग काही जणांनी गुरु केलेले असतात. काही लोक बोलतात, लोकांना प्रश्न पडतो की मी गुरुच केला नाही. तर असं होत नाही. तुम्ही कुणाला तरी गुरु मानत असाल. दत्तात्रेय आहेत, स्वामी समर्थ आहेत, शंकराचार्य आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुरु आपण मानलेले असतात. त्यांच्या समर्पित आपला भाव कसा आहे किंवा त्याला स्मरून आपण ही गुरुपौर्णिमा व्यवस्थितरित्या करू शकतो. गुरु म्हणजे आपल्याला ज्ञान देणारे व्यक्ती. आपले शिक्षक असतील, आध्यात्मिक गुरु असतील, आपल्याला व्यावसायिक गुरु असतील, आपल्याला जगायचं कसं, वागायचं कसं, आपल्यावर संस्कार घडवणारे आपले आई वडील असतील, हे आपले सगळे गुरु असतात. अशा गुरुस्थानी असणाऱ्या लोकांना आपण या दिवशी पूजायचं आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे. शुद्ध भावनेनं, अंतःकरण शुद्ध ठेवून मनापासून ही पूजा करायची आहे. तर तुम्ही सकाळी उठाल, स्नान कराल. स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. अत्तर वगैरे वापरा. सुवासिक अत्तर असतं, परफ्यूम नाही. अत्तर वापरा. देवघरात जा किंवा तुमचे आध्यात्मिक गुरु असतील तिकडे जा. नाही जमलं, तुम्ही जर घरी असाल, तुमचे आई वडील असतील, त्यांना घ्या. त्यांना कशावर तरी बसायला लावा. खुर्ची घ्या किंवा बसायला काहीतरी आसन द्या, त्याच्यावरती त्यांना बसवा. परात घ्या, पाणी घ्या, शुद्ध पाणी. ते पाणी त्या दोघांचे पाय परातीत ठेवा आणि ते पाय स्वच्छ धुवा. त्या पायावरती पुष्प वाहा, हळदी कुंकू लावा आणि मनोभावे त्यांच्या चरणावरती लीन व्हा. ही आहे गुरुपूजा. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दत्तात्रेय महाराजांची मूर्ती पुजली असेल, फोटो पुजला असेल, स्वामी समर्थांचा फोटो पुजला असेल, मूर्ती पुजली असेल, जे तुमच्यासाठी आध्यात्मिक गुरु आहेत, तुम्ही त्यांना गुरु स्थान देता, गुरुच्या ठिकाणी मानता, अशा ठिकाणी जा. मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वच्छ सुंदर पूजा करा.
आनंदी वातावरण निर्माण करा देवघरामध्ये. फुलं वाहा, हळदी कुंकू वाहा, अत्तरचा वापर करा. मनोभावे त्यांच्या समोर बसा. बघा, फोटोतला किंवा त्या मूर्तीतला भाव तुम्हाला तुमच्या डोळ्यानं स्पष्ट दिसेल. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण समर्पित होता गुरुचरणी, तेव्हा तुम्हाला गुरूंच्या चेहऱ्यावरचं तेज दिसतं आणि तेच तेज आपल्याला आनंदित करत असतं, कारण आपल्या बाजूचा होरा तसा निर्माण झालेला असतो. तेव्हा पूजा करत असताना आपण आध्यात्मिक गुरूंची पूजा करतो, आईवडिलांची पूजा करतो, मूर्तीची पूजा करतो. ही पूजा झाल्यानंतर शांत आणि स्तब्ध बसा. निशंक, निर्भय, निर्गुण, निराकार. आपण निशंक असायचं, निर्भय असायचं आणि आपल्या समोर निर्गुण निराकार असा परमेश्वर असतो, असा आपला गुरु असतो. त्याच्याकडे बघून 108 वेळा डोळे उघडे ठेवून जेवढं सामावून घेता येते तेवढं सामावून घ्यायचं आहे. आणि जरी डोळे झाकले आपण तरी आपल्या अंतर आत्म्यात, आपल्या मनात, आपल्या समोर एकच चित्र पाहिजे, ते म्हणजे आपले गुरु. आणि तुम्ही 108 वेळा ओम नमो श्री गुरुवे नमः किंवा ओम गुरुदेवाय नमः हा मंत्र जपा. साधी, सरळ आणि स्वच्छ, निर्मळ अशी गुरुपौर्णिमा, असं गुरुचं नातं. आणि त्या गुरुच्या नात्याला आपल्याकडून अशा पद्धतीचं नमन होणं गरजेचं आहे, अशा पद्धतीचं चिंतन होणं गरजेचं आहे. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गुरुनी आपल्या जीवनातील अंधकार मिटवण्याचं काम केलेलं असतं. आपल्या हृदयातले, आपल्या आत्म्यातील एक प्रकाश, एक ऊर्जा प्रज्वलित करण्याचं काम केलेलं असतं. आपल्याला समाजात कसं वागायचं, कसं जगायचं, कसं राहायचं हे शिकवलेलं असतं. अनंत अडचणी येत असतात, रोज अडचणींचा मुकाबला आपल्याला करावा लागतो. विधिलिखित गोष्टी असतात, त्या होतातच, पण त्याचा परिणाम किंवा त्याची तीव्रता कमी करण्याचं काम आपल्याला गुरूंच्या आशीर्वादानं लाभलेलं असतं. अडचणी ह्या येतच असतात, त्या अडचणीवर मात कशी करायची हे आपण आपल्या गुरूंच्याकडून शिकलेलं असतं. किंवा गुरूंच्या प्रती आपल्या मनात जी निष्ठा असते, भावना असते, त्यातून आपल्याकडे ती ऊर्जा आलेली असते. ती ऊर्जा आणखी द्विगुणित होण्यासाठी किंवा ती ऊर्जा वाढण्यासाठी आपण गुरुपौर्णिमे दिवशी ज्याला बी कोणाला आपण गुरु मानतो अशा गुरुला मनापासून, अंतर्मनापासून पूर्ण समर्पित व्हायचं आहे, त्यांच्या चरणी लीन व्हायचं आहे. दुसरी गोष्ट, गुरुपौर्णिमेला आपण गुरूंना, जे आपले गुरु असतील त्यांना वस्त्रदान करायचं आहे. छानशी वस्त्र घ्यायची, वस्त्रदान करायचं आहे. गुरुदक्षिणा म्हणून आपण त्यांना काहीतरी दक्षिणा देऊ शकतो. फळे, आणि जर आपण देवघरात आपल्या गुरुची प्रतिमा पूजली असेल, मूर्ती पूजली असेल, फोटो असेल, त्यांच्यासमोर गोड नैवेद्य, फळे आपण अर्पण करू शकतो.
तिसरी गोष्ट, गुरु हा ज्ञान देणारा असतो. शाळा असेल, वेगवेगळी धर्मस्थळं असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, जिथं आपल्याला जगण्याचं, राहण्याचं, वागण्याचं, या ब्रह्मांडात आल्यानंतर कशा पद्धतीनं आपण आपलं आचरण ठेवलं पाहिजे याचं सुंदरसं ज्ञान जिथून मिळतं, अशा ठिकाणी धर्मग्रंथ असतील, शाळेची पुस्तकं असतील, वह्या असतील, विद्येसाठी लागणाऱ्या ज्या बी गोष्टी असतील, अशा गोष्टी दान करायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण गायत्री मंत्राचा जप करायचा आहे 108 वेळा. गायत्री मंत्र हा दिवसासह करायचा आहे, किंवा तुम्ही कुठंतरी बाहेर फिरताय, गाडी चालवताय, अशा वेळेस नाही, तर तुम्ही आसन घ्या, आसनावरती बसा आणि गायत्री मंत्राचा जप करा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र आहे. या गायत्री मंत्राचा 108 वेळा आपण जप करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टीचा संकल्प सोडायचा. निगेटिव्ह विचार असतील, वाईट विचार असतील किंवा त्रासदायक विचार असतील, या गोष्टीचा आपण संकल्प सोडायचा आहे. आणि गुरूंच्या चरणी लीन होऊन गुरूंच्याकडून एक आशीर्वाद घ्यायचा आहे की मला माझ्या जीवनात आत्ताच्या क्षणापासून नवीन काहीतरी करायचं आहे, जे समाज हिताचं असेल, जे माझ्या कुटुंबाच्या हिताचं असेल, जे माझ्या देशवासीयांच्या हिताचं असेल, जे माझ्या देशाच्या हिताचं असेल, आणि नवीन कामाला प्रारंभ करायचा. दुसरी गोष्ट, विशेष पूजा. विशेष पूजा मी यासाठी म्हणतोय की आपल्या शरीरामध्ये किंवा शरीरावर प्रत्येक ग्रहांचं एक स्थान असतं. प्रत्येक ग्रहांचं एक स्थान असतं. तसं गुरु, ज्याला आपण ज्युपिटर म्हणतो, ज्युपिटर हा जीवकारक आहे. गुरु ग्रहावरती ऑक्सिजन आहे, त्यामुळं आपण त्याला जीवकारक असं संबोधतो. तर आपल्या शरीरावरती नाभी आहे, आपली नाभीच्या वरती छातीच्या ठिकाणी आणि नाभीला हळद लावायची आहे किंवा चंदनाचा टिका लावायचा आहे. आणि ओम नमो गुरुदेवाय नमः, ओम नमो गुरुवे नमः हा मंत्र म्हणायचा आहे. पुढे जाऊन आपल्याला त्याच दिवशी म्हणजे 10 जुलै 2025 गुरुपौर्णिमा आहे. आणि या गुरुपौर्णिमेला चंद्रग्रहण वगैरे नाही, तर त्या पौर्णिमेच्या रात्री, गुरुपौर्णिमेच्या रात्री चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे, मातेचा कारक आहे. चंद्राची देवता शिव आहे. आणि आपण चंद्राचं मनोभावे दर्शन घ्यायचं आहे. कारण मी आत्ताच सांगितलं की चंद्र मनाचा कारक आहे. आपली मानसिकता व्यवस्थित राहण्यासाठी, आपलं मनोबल व्यवस्थित राहण्यासाठी, मानसिकदृष्ट्या आपण सुदृढ व्हावं यासाठी, किंवा मनशांती प्राप्ती होण्यासाठी आपण चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे. त्यामुळं काय होतं, चंद्राच्या ऊर्जेमुळं आपल्या मानसिकतेत आलेली निगेटिव्ह एनर्जी असते, ती सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि आपल्याला खूप छान आनंद मिळायला सुरुवात होते. तेव्हाही तुम्ही ओम नमो गुरुदेवाय नमः,
किंवा ओम नमो गुरुवे नमः, ओम नमो गुरुवे नमः, ओम नमो गुरुवे नमः, ओम नमो बृहस्पते नमः, हा मंत्र 108 वेळा जपायचा आहे. तन, मन आणि धन सगळं काही प्रसन्न होण्यास सुरुवात होते. चंद्र मुळात शीतल आहे, मनाचा कारक आहे. आपल्या भावना, इमोशन्स, मन, आपली आई, पाणी, जलतरण पदार्थ हे चंद्राकडून आपण बघत असतो. तेव्हा गुरुपौर्णिमेच्या रात्री न विसरता चंद्राचं दर्शन घ्या आणि तुम्ही तुमचं मनोबल उंचावून चंद्राची एनर्जी तुम्ही तुमच्यात बिल्डअप करा, घ्या. बऱ्याचशाच गोष्टी आहेत की तुम्ही तुमच्या गुरुच्या चरणी लीन होऊन, त्यांच्या चरणावरती लीन होऊन त्यांचा आशीर्वाद घेणं खूप गरजेचं असतं. कारण गुरुसारखा दुसरं कोणीही मोठं नाही. मगाशीच मी बोललो की गुरु ग्रहावरती ऑक्सिजन आहे म्हणजे जीव. जीव कोण आहे तर आपण स्वतः आहे. आपण आपल्या अंतर्मनाला, आपण आत्म्याला, आपल्या मनाला, आपल्या गुरुला आपण शांत करणं गरजेचं आहे. आपल्यातली सतसत विवेक बुद्धी जागरण करणं गरजेचं आहे. गुरुपौर्णिमेचं खूप मोठं महत्व आहे. तुम्ही जर एखाद्याला गुरु मानला नसेल, तुमचे शिक्षक असतील, तुमचे आई वडील असतील, त्यांची तुम्ही मनोभावे पूजा करा, त्यांना गोडधोड खायला द्या. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आपल्या गुरूंना समर्पित होऊन त्यांची पूजा करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला संध्याकाळी ज्यावेळेस गुरुपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी तुम्ही एक दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये एक वात लावा. 2 वातीने एकच वात लावा. फुलवात आपण म्हणतो अशी फुलवात लावा आणि त्या दिव्यामध्ये देशी घी, तूप टाका आणि तो दिवा प्रज्वलित करा. घराबाहेर आपली तुळस असते, तुळशीच्या तिथे तो दिवा ठेवा आणि आपण हळदी कुंकू घेऊन जायचंय. हळदी कुंकू वाहा, तिथं उभं राहा. ज्यांनी आपल्या आयुष्यातला अंधकार मिटवण्याचं काम केलं ते आपले गुरु, जे आध्यात्मिक असतील, आपले शिक्षक असतील, आई वडील असतील, स्वामी समर्थ असतील, श्री दत्त असतील, शंकराचार्य असतील, ज्यांना बी तुम्ही गुरु मानता, गुरुस्थान देता, अशा गुरूंची पुन्हा एकदा प्रतिमा डोळ्यासमोर आणा. शांत डोळे झाका आणि गुरुला स्मरा. दोन्ही हातांनी वंदन करा. हे गुरुदेवा, माझ्या आयुष्यातील अंधकार दूर करून माझ्या अंतरातील प्रकाश, ज्ञान आणि सद्भावना आपण जागृत करून मला योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल मी तुमच्या प्रति मनोभावे कृतज्ञता व्यक्त करतो. गुरुदेवा, मी माझ्या अंतर आत्म्यापासून तुमचे आभार मानतो. असं स्पष्ट भाव ठेवून पुन्हा एकदा ऐका. हे गुरुदेवा, माझ्या आयुष्यातील अंधकार दूर करून माझ्या अंतरातील प्रकाश, ज्ञान आणि सद्भावना आपण जागृत करून मला योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल तुमच्या प्रती मनोभावे कृतज्ञता व्यक्त करतो व अंतर आत्म्यापासून मी तुमचे आभार व्यक्त करतो. ओम नमो गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. डोळे उघडा.
त्या दिव्याच्या ज्योतीकडे बघा. ते ज्ञान, तो प्रकाश त्या क्षणापासून तुमच्या अंतरात वास करायला सुरुवात करेल. आणखीन तुम्हाला गुरूंचा आशीर्वाद लाभेल. तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येण्यास सुरुवात होईल. मनापासून मनापर्यंत, म्हणजे आपल्या मनापासून ते गुरूंच्या मनापर्यंत जाण्याचा हा एक मार्ग आहे. तेव्हा त्या दिव्य ज्योतीसमोर एकटक बघा, ती दिव्याची ज्योत आणि त्या ज्योतीतला जो प्रकाश आहे, त्याचं जे कारकत्व आहे, त्याची जी ऊर्जा आहे, ती मी तुमच्या डोळ्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अंतर्मनापर्यंत पोचवू शकता. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मी संजय पाटील, संजय ॲस्ट्रोमधून या गुरुपौर्णिमेनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. तुमचं जीवन सुंदर व्हावं, सुखमय व्हावं, धन दौलत पैसा अडका, तुमचं आरोग्य म्हणजे आरोग्यम धनसंपदा भरभरून तुम्हाला मिळो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये खाली श्री स्वामी समर्थ लिहू शकता आणि तुम्ही तुमच्या इतर नातेवाईकांना, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करू शकता. हे गुरुभक्ती कशी करावी किंवा देवपूजा कशी करावी, हा एक सरळ साधा सोपा मार्ग आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद.